Next chapter is mixing. Okay, this mixing operation, okay, it is also a unit operation. Okay, in this, okay, this unit operation that tends to result in a randomization of dissimilar particles within a system. आता नावातच आहे मिक्सिंग म्हणजे काय करायचं तर मिक्स करायचे. तर मिक्स कसे करणार मोर दॅन वन कंपोनंट्स. ओके, मोर दॅन 1 2 3 वॉट एव्हर इट मे बी ते कंपोनंट्स काय करायचे ते कम्स टुगेदर. ओके, ते डिसिमिलर पार्टिकल्स असतील, एनी मटेरियल असेल, सॉलिड मटेरियल असेल किंवा लिक्विड असेल किंवा सेमी सॉलिड मटेरियल असेल तर ते काय करायचं एकमेकांसोबत मिक्स करायचे. या प्रोसेसला काय म्हणणार मिक्सिंग. ओके, अँड इट इज अ ऑपरेशन इन विच 2 or more components, okay, in a separate or roughly mixed condition are, okay, treated so that each particle lies as nearly as possible in contact with a particle of each of the other ingredients, okay, which is called as a mixing, or it is a process that tends to result in a randomization of dissimilar particles within a system, which is called as a mixing. Okay, and this mixing operation, okay, majority, okay, which is majority used in the pharmaceutical products, okay, preparation in the pharmaceutical products, dosage forms. For example, if a pharmaceutical company wishes to produce a tablet dosage form containing a drug which is active at a dose of 1 mg, and other components, okay, will be needed both to enable the product to be manufactured and for it to be handled by the patient. It means that आता एखादा टॅबलेट प्रिपेअर करायची, आता 1 mgची टॅबलेट असेल, एखादा टॅबलेट डोजेस फॉर्म असेल तर त्याच्यामध्ये काय काय कंपोनंट्स यूज केले जातात डायल्युएंट्स, बाइंडर्स, डिसइंटिग्रंट्स, ओके, ल्युब्रिकंट्स, वेरियस टाईप्स ऑफ पावडर्स, हे सगळे एकमेकांसोबत मिक्स केले जातात, मिक्स्ड टुगेदर, अँड देन वी गॉट अ ओके टॅबलेट डोजेस फॉर्म. तर या टॅबलेट डोजेस फॉर्म प्रिपेअर करण्यासाठी मोस्ट कॉमनली यूज्ड कुठलं ऑपरेशन असेल तर मिक्सिंग ऑपरेशन. ओके, देन ऑल्सो ओके when the products, okay, when the product contains more than one component, okay, then the mixing or blending, okay, mixing or blending stage will be required in the manufacturing process. Okay, it is most commonly used. आता हे जे काही मिक्सिंग आहे, ओके, हे जे काही मिक्सिंग आहे, okay, so mixing, okay, can be also achieved by milling or kneading etc. Okay, also mixing means काय असेल तर mix means to put together in one mass. okay, आणि ब्लेंडिंग, आता ब्लेंडिंग आणि मिक्सिंग सिमिलरच आहे. ओके, आता ब्लेंडिंग मीन्स टू मिक्स स्मूथली, ओके, अँड इनसेपरेबली टुगेदर, विच इज कॉल्ड ॲज अ ब्लेंडिंग मीन्स मिक्सिंग. ओके, also the okay diverse characteristics of powders such as size, shape, volume, surface area असेल किंवा पोरोसिटी असेल किंवा डेन्सिटी असेल किंवा फ्लो आणि चार्ज असेल किंवा कॉन्ट्रीब्यूट टू द सॉलिड मिक्सिंग असेल. ओके, ऑल्सो इट इज डिफिकल्ट टू प्रेडिक्ट द इंटरपार्टिकल इंटरॅक्शन्स. आता 2 पार्टिकल्स असतील, सॉलिड आहे, सॉलिडमध्ये 2 पार्टिकल्स आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल शुगरचे 2 पार्टिकल्स आहेत. ओके, तर त्या 2 पार्टिकल्समध्ये इंटरपार्टिकल इंटरॅक्शन असणारच. ओके, इंटरपार्टिकल इंटरॅक्शन्स असणारच. ऑल्सो हिअर द डिपेंडिंग ऑन देअर फ्लो प्रॉपर्टीज सॉलिड्स आर डिवायडेड इंटू 2 क्लासेस. फर्स्ट वन इज द कोहेजिव्ह अँड सेकंड वन इज द नॉन कोहेजिव्ह. आता कोहेजिव्ह मटेरियल म्हणजे काय असेल तर वेट क्ले. ओके, वेट क्ले आर कॅरेक्टराइज्ड बाय देअर रेजिस्टन्स टू फ्लो, ओके, थ्रू ओपनिंग ऑफ द कंटेनर्स. आणि नॉन कोहेजिव्ह मटेरियल काय असतील तर एक्झाम्पल इज ग्रेन्स, ड्राय सँड अँड प्लास्टिक चिप्स. ओके, ऑल्सो वेरियस टाईप्स ऑफ सॉलिड मटेरियल्स. ओके, देन ऑल्सो हिअर ओके, आता मिक्सिंग म्हणलं तर सॉलिड मिक्सिंग आली आणि लिक्विड मिक्सिंग आलीच. ओके, आता सॉलिड मिक्सिंग आणि लिक्विड मिक्सिंगमध्ये डिफरन्स काय असेल तर सॉलिड मिक्सिंगमध्ये काय असणार फ्लो करंट्स आर नॉट पॉसिबल. ओके, आणि लिक्विड मिक्सिंगमध्ये फ्लो करंट्स आर पॉसिबल. ओके, आता सॉलिड मिक्सिंगमध्ये एकतर प्रोडक्ट जो काही असेल प्रोडक्ट कन्सिस्ट ऑफ 2 or more इझिली ओके आयडेंटिफिएबल फेजेस. म्हणजे आता आपण शुगर असेल, साल्ट असेल
आणि एखादं ग्रेन घ्या कुठलंही, तर हे जर एकमेकांसोबत मिक्स केले 2 or more मटेरियल तर ते आयडेंटिफाय होतं. ओके, पण जर लिक्विड फेज असेल तर लिक्विड फेजमध्ये 2-3 लिक्विड जर मिक्स केले तर त्या लिक्विड डोजेस फॉर्ममध्ये किंवा त्या लिक्विड फेजमध्ये होमोजिनियस मिक्सचर फॉर्म होतं. आणि होमोजिनियस मिक्सचर फॉर्म झाल्यानंतर ते त्याच्यातले कुठले कुठले टाईपचे लिक्विड आहेत, कोणकोणते आहेत ते आयडेंटिफाय होऊ शकत नाही. मीन्स इट इज नॉट आयडेंटिफायबल फेजेस. ओके, ऑल्सो सॉलिड मिक्सिंगमध्ये काय असेल तर लार्ज सॅम्पल साईज इज रिक्वायर्ड. ओके, आणि लिक्विड मिक्सिंगमध्ये स्मॉल सॅम्पल साईज इज सफिशियंट. ओके, देन इन सॉलिड मिक्सिंग रिक्वायर्स हाय पॉवर अँड इन लिक्विड मिक्सिंग रिक्वायर्स लो पॉवर फॉर द मिक्सिंग पर्पज. ओके, then next point is okay applications. Okay, what are the applications of this mixing? Okay, this mixing it is most commonly used. Okay, it is most commonly used in the pharmaceutical operation. Okay, आता हे कशासाठी यूज केलं जाईल तर जे काही मिक्सिंग आहे, मिक्सिंग ऑफ पावडर. ओके, इट इज डन फॉर इन द फिलिंग इन कॅप्सूल्स. जे काही कॅप्सूल शेल असेल तर त्याच्यामध्ये वेरियस टाईप्स ऑफ पावडर मिक्स करून फिल केल्या जातात, किंवा सॅकेट्स असतील किंवा ड्राय पावडर्स असतील, इनहेलर्स ड्राय पावडर्स असतील. ओके, तर याच्यासाठी हे फिल करण्यासाठी मिक्सिंग ऑपरेशन यूज केलं जाईल. ऑल्सो द ब्लेंडिंग ऑफ पावडर्स इज रिक्वायर्ड इन द प्रिपरेशन ऑफ टाल्कम पावडर, ऑल्सो टूथ पावडर. ओके, एक्सेट्रा. ऑल्सो ड्राय मिक्सिंग ऑफ मटेरियल इज रिक्वायर्ड फॉर डायरेक्ट कॉम्प्रेशन इन टू टॅबलेट्स. ओके, ऑल्सो मिक्सिंग miscible liquids is done to prepare a linctus. Okay, done to prepare a linctus it is also one dosage form. Then also mixing is used in the immiscible liquids such as emulsions. Okay, emulsion मध्ये ऑइल आणि वॉटर फेज असते, दोन्हीचं मिश्रण म्हणजे काय असेल emulsion. Okay, then also mixing is needed to prepare a semi-solid dosage forms such as ointments, creams, gels, etc. Also it is used in the production of pellets. Okay, production of pellets for capsules. Also it is useful for the preparation of dry syrups, in insufflations. Okay, insufflations. Also it is used in the preparation of paste suspension. ओके, वेरियस टाईप्स ऑफ डोजेस फॉर्म्स असतील त्याच्यामध्ये मिक्सिंग ऑपरेशन मोस्ट कॉमनली यूज केलं जातं. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इज द ओके ऑब्जेक्टिव्ज ऑफ मिक्सिंग. ओके, ऑब्जेक्टिव्ज ऑफ मिक्सिंग. आता ऑब्जेक्टिव्हमध्ये त्याचे 4 टाईप्स पडतात. एक तर फर्स्ट वन इज द सिम्पल फिजिकल मिक्सचर, सेकंड इज द फिजिकल चेंज, थर्ड वन इज द डिस्पर्शन अँड फोर्थ वन इज द प्रमोशन ऑफ रिॲक्शन. आता जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत त्याच्यामधलं फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह पाहूया. फर्स्ट इज द सिम्पल फिजिकल मिक्सचर. आता सिम्पल फिजिकल मिक्सचरमध्ये काय असेल तर ओके सिम्पली द प्रोडक्शन ऑफ or blend of 2 or more immiscible liquids or 2 or more uniformly divided solids. म्हणजे काय असेल तर सिम्पल फिजिकल मिक्सचर 2 किंवा 2पेक्षा जास्त लिक्विड असतील किंवा सॉलिड असतील ते एकमेकांसोबत मिक्स केले म्हणजे काय असेल सिम्पल फिजिकल मिक्सचर. ओके, ऑल्सो in the pharmaceutical practice the degree of mixing must commonly be of a high order. Okay, as many such mixtures are dilutions of a potent substance and correct dosage form must be ensured. Okay, हे झालं सिम्पल फिजिकल मिक्सचर. नेक्स्ट पॉईंट इज द फिजिकल चेंज. ओके, आपण पाहतोय ऑब्जेक्टिव्ज ऑफ मिक्सिंग. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट पाहिला सिम्पल फिजिकल मिक्सचर, त्याच्यामध्ये सिम्पल मिक्सिंग आहे सॉलिड आणि लिक्विडची. ओके, सेकंड आहे फिजिकल चेंज. आता फिजिकल चेंजमध्ये काय असेल तर मिक्सिंग मे एम ॲट प्रोड्युसिंग अ चेंज दॅट इज फिजिकल ॲज अ डिस्टिंक्ट फ्रॉम केमिकल. एक्झाम्पल इज सोल्युशन ऑफ अ सोल्युबल सबस्टन्स. ओके, next is the dispersion. आता dispersion it includes the dispersion of 2 immiscible liquids to form a emulsion or the dispersion of a solid in a liquid to give a suspension or paste. ओके, डिस्पर्शन म्हणजे काय असेल तर एखादं लिक्विड घ्या, त्या लिक्विडमध्ये काही सॉलिड पार्टिकल्स फ्लो करताना दिसतील. ओके, फ्लो करताना दिसतील मग ते जे काही सॉलिड पार्टिकल्स फ्लो होत आहेत त्या लिक्विडमध्ये त्या लिक्विडला काय म्हणणार डिस्पर्शन. ओके, अँड युजली गुड मिक्सिंग इज रिक्वायर्ड टू एन्श्युअर स्टॅबिलिटी. ओके, दिस इज द डिस्पर्शन. देन लास्ट इज द फोर्थ ऑब्जेक्टिव्ह इज द प्रमोशन ऑफ रिॲक्शन.
In that, mixing will usually encourage a chemical reaction. So ensuring uniform products means आता मिक्सिंग काय असेल तर मिक्सिंग युजली केमिकल रिॲक्शन्स आहे आणि इट गिव्ज अ युनिफॉर्म ओके प्रोडक्ट आफ्टर द प्रॉपर मिक्सिंग. आता याच्यामध्ये काय असतील एक्झाम्पल इज ओके एक्झाम्पल ऑफ दिस टाईप ऑफ ओके प्रमोशन रिॲक्शन इन दॅट प्रोडक्ट्स ऑर प्रोसेसेस वेअर ॲक्युरेट ॲडजस्टमेंट टू pH is required and the degree of mixing will depend on the process. Okay, it is depend on the process. Then this is all about the okay mixing. Then after that applications of mixing and objectives of mixing. The next point is the types of mixtures. What are the types of mixture? These mixtures are divided into three types of mixtures. Okay, first one is the positive mixtures, second one is the negative mixtures and third one is the neutral mixtures. Okay, then first is the positive mixtures. Okay, the positive mixtures मध्ये काय असेल तर these are okay formed from the materials such as gases or miscible liquids which mix spontaneously and irreversibly by diffusion and tend to approach a perfect mix. In general, such materials okay do not present any problems in mixing. आता पॉझिटिव्ह मिक्सिंग म्हणजे काय असेल एक परफेक्ट मिक्सिंग, मग ती गॅसेसची असेल किंवा इमिसिबल लिक्विड्सची. ओके, आता इमिसिबल लिक्विड्स म्हटलं तर त्याच्यामध्ये एक तर एक्झाम्पल बेस्ट एक्झाम्पल काय असेल तर मिसिबल लिक्विड्समध्ये वॉटर अँड मिल्क. आता हे दोन्ही जर एकमेकांसोबत मिक्स केले तर त्याचे दोन सेपरेट फेजेस फॉर्म होतात का? नाही. वॉटर वॉटर मिल्कमध्ये प्रॉपरली मिक्स होतं आणि इट गिव्ज अ परफेक्ट मिक्सिंग. ओके, परफेक्ट मिक्सिंग विदाउट एनी प्रॉब्लेम क्रिएटिंग. ओके, विच इज कॉल्ड ॲज अ पॉझिटिव्ह मिक्सचर्स. देन निगेटिव्ह मिक्सचर्स, नेक्स्ट पॉईंट इज द निगेटिव्ह मिक्सचर. त्याच्यामध्ये काय असेल, these negative mixtures are those mixtures okay which contain components that do not mix spontaneously and have a tendency to separate out. If this occurs quickly, then energy must be continuously input to keep the components okay adequately dispersed. The example काय असेल with a suspension formulation such as calamine lotion. आता निगेटिव्ह मिक्सचर म्हणजे काय तर हे समजून घ्या अगोदर. निगेटिव्ह मिक्सचर म्हणजे काय असेल तर सपोज दोन सॉलिड आहेत, दोन सॉलिड मग एक असेल ओके राईस. ओके, फर्स्ट वन इज द राईस अँड सेकंड वन इज द साल्ट. आता दोन्ही सॉलिड आहेत. आता साल्ट आणि राईस जर मिक्स केला ओके ड्राय राईस आहे म्हणजे अनकुक्ड राईस आहे आणि त्याच्यामध्ये साल्ट ओके मिक्स केलं तर साल्टचे पार्टिकल छोटे आहेत आणि राईसचे पार्टिकल मोठे आहेत. मग प्रॉपर मिक्सिंग होईल का? नाही. आता जरी आपण ते शेक केलं एकमेकांसोबत मिक्स केलं आपण ते दोन्ही एकमेकांसोबत ओके वी प्लेस इट पुट टुगेदर देन इट कॅन नॉट बी मिक्स्ड प्रॉपर वे. आता ह्याच्यामध्ये कसं असेल तर साल्ट खालच्या साईडला जाईल ओके त्याचे पार्टिकल्स लहान आहेत आणि जो काही राईस असेल ते वरच्या साईडला राहील. मग प्रॉपर मिक्स होईल का? होमोजिनियस मिक्सचर फॉर्म होईल का? नाही. ओके, विच इज कॉल्ड ॲज अ निगेटिव्ह मिक्सचर. ऑल्सो बेस्ट एक्झाम्पल इज द ऑइल अँड वॉटर. ओके, ऑइल अँड वॉटर. आता कॅलामाइन लोशन प्रिपेअर करत असताना जे काही लिक्विड आणि वॉटर आणि ऑइलची फेज असेल ते प्रॉपर मिक्स होत नाही. आता अशा कंडिशनमध्ये काय केलं जाईल तर कंटिन्युअस एनर्जी किंवा कंटिन्युअस आपण मिक्सिंग इमल्शन प्रिपेअर करत असताना पण आपण प्रॉपर ऑइल आणि वॉटर मिक्स करतो. ओके, ब्लेंड करतो, मिक्स करतो आणि प्रॉपर मिक्सिंग फॉर्म करतो. मग निगेटिव्ह मिक्सचर म्हणजे काय असेल तर डिफिकल्टी इन द प्रॉपर मिक्सिंग. आणि डिफिकल्टी येत असेल तर आपण त्याला एनर्जी अप्लाय करायची. ओके, अँड दिस निगेटिव्ह मिक्सचर्स आर मोर डिफिकल्ट टू फॉर्म अँड अ हाय डिग्री ऑफ मिक्सिंग इफिशियन्सी इज. Next point is neutral mixtures. In that, these neutral mixtures are said to be static in behavior. That is, the components have no tendency to mix spontaneously or segregate spontaneously once work has been input to mix them. Example is the type of mixture include powders, paste, ointments. It means that neutral mixture म्हणजे काय असेल तर प्रॉपर मिक्सिंग होते. ओके, said to be a static in behavior. That is, the components have no tendency to
mix spontaneously or segregate spontaneously once work has been input to mix them. ओके, तर म्हणजे काय, ओके, न्यूट्रल मिक्सचर्स म्हणजे काय असेल तर एक असे कंपोनंट्स की जे कधीच मिक्स होऊ शकत नाहीत एकमेकांसोबत, पण एकदा जर का मिक्स झाले, ओके, एकदा जर का आपण एनर्जी अप्लाय केली, खूप प्रोसेस ऑकर केल्या आणि कंप्लीट मिक्स केलं ते एकमेकांसोबत, तर एकदा मिक्स झाल्यानंतर परत ते सेपरेट नाही होणार, विच इज कॉल्ड ॲज द न्यूट्रल मिक्सचर. मीन्स पेस्ट, जे काय आपण टूथपेस्ट यूज करतो, सेम त्याच्यामध्ये लॉट्स ऑफ इन्ग्रेडियंट प्रेझेंट असतात, ते अगोदर तर मिक्स होत नाहीत, पण आपण त्याच्यामध्ये वेरियस टाईप्स ऑफ प्रोसेसिंग वॉकर केल्यानंतर ते प्रॉपर मिक्स होतात. एकदा मिक्स झालं की पेस्टचे लेयर तुम्हाला डिफरंट झालेले दिसतात का? नाही, ऑब्वियसली नॉट. ते पेस्ट आहे ॲज इट इज तसेच मिक्स्ड कंडिशनमध्ये राहतं. ऑइंटमेंट असेल, वेरियस टाईप्स ऑफ पावडर्स असतील, वॅसलिन जेली असेल, हे काय असतील तर न्यूट्रल मिक्सचर्स. ओके, दिस इज ऑल अबाउट द टाईप्स ऑफ मिक्सचर्स. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इज द, ओके, हिअर मिक्सिंग प्रोसेस. ओके, नेक्स्ट पॉईंट इज द मिक्सिंग प्रोसेस. आता मिक्सिंग प्रोसेस म्हणजे काय असेल तर मिक्सिंग प्रोसेसमध्ये जे काही मिक्सिंग करत असताना इक्वल क्वांटिटीज ऑफ टू पावडर कंपोनंट्स असतील किंवा सेम साईज असेल, सेम शेप किंवा डेन्सिटी असेल, हे याची रिक्वायरमेंट मोस्ट कॉमन आहे की सेम साईजचे असतील, सेम शेपचे किंवा सेम डेन्सिटीचे मटेरियल असेल तर प्रॉपर मिक्सिंग होते. जर दोन कंपोनंट्स असतील तर त्या दोन किंवा तीन कंपोनंट्स आहेत तर ते डिफरंट साईजचे, डिफरंट शेपचे, डिफरंट डेन्सिटीचे असतील तर ते प्रॉपर मिक्स होतील का? नाही. इट क्रिएट्स लॉट्स ऑफ डिफिकल्टीज इन द मिक्सिंग प्रोसेस. ओके, आता मिक्सिंग प्रोसेस म्हणजे काय असेल तर याच्यामध्ये एकतर आयडियल मिक्सचर, ओके, आयडियल मिक्सिंग किंवा रँडम मिक्सिंग असणार. आता आयडियल मिक्सिंग म्हणजे काय असेल तर एखादे आपण दोन कंपोनंट्स घेतले, ओके, दोन सॉलिड कंपोनंट्स घेतले, ते दोन्हीला आपण प्रॉपर मिक्स केल्यानंतर जर ते मिक्सचर चेस लाईक स्ट्रक्चर, चेस जो गेम आहे, चेसमध्ये काय असतो, एक व्हाईट कलरचा बॉक्स असतो आणि त्याच्यानंतर एक ब्लॅक कलरचा बॉक्स, असं व्हाईट ब्लॅक असे बॉक्स असतात. मीन्स चेस लाईक स्ट्रक्चर जर क्रिएट होत असेल देन विच इज कॉल्ड ॲज द आयडियल मिक्सिंग ऑर परफेक्ट मिक्सिंग. येते लक्षात. आणि जर एखादे मिक्सिंग करत असताना दोन कंपोनंट्स असतील आणि ते मिक्सिंग जर करत असो आपण तर त्यावेळेस ते चेस लाईक स्ट्रक्चर येत नाही. एक साईडला म्हणजे व्हाईट फक्त बॉक्सेस आणि एक साईडला फक्त ब्लॅक बॉक्सेस, म्हणजे ते प्रॉपर चेस लाईक स्ट्रक्चर देत नाहीत. एक साईडला व्हाईट बॉक्सेस आणि एक साईडला ब्लॅक बॉक्सेस जसं सेपरेट दिसतात, लाईक दॅट जर दिसत असेल देन विच इज कॉल्ड ॲज अ रँडम मिक्सिंग. येते लक्षात. ओके, रँडम मिक्सिंग एक्झाम्पल काय असेल तर AB किंवा AA किंवा BA किंवा AB प्रपोर्शन. आणि आयडियल मिक्सिंग म्हणजे काय असेल तर AB विच इज कॉल्ड ॲज अ आयडियल मिक्सिंग, मीन्स चेस लाईक स्ट्रक्चर. ओके, दिस इज द मिक्सिंग प्रोसेस. आता मिक्सिंग प्रोसेसमध्येच सेग्रेगेशन पण ऑकर होते, म्हणजे डिमिक्सिंग ऑकर होते. आता व्हॉट इज मीन बाय सेग्रेगेशन? ओके, व्हॉट इज मीन बाय सेग्रेगेशन? आता सेग्रेगेशन it is, okay, in this, okay, segregation it is the opposite effect to mixing, that is components tend to separate out. Demixing म्हणजे काय असेल तर आता ऑइल आणि वॉटर आहे, आपण त्याला कंटिन्युअसली स्टिरिंग ऑकर केली, कंटिन्युअसली एखाद्या मॉर्टर अँड पेस्टलमध्ये मिक्स करायचं ट्राय केल्याबरोबर ते थोड्या वेळासाठी मिक्स होतात, पण आफ्टर सम पिरियड ऑफ टाइम इट गेट्स सेपरेट आउट विच इज कॉल्ड ॲज अ सेग्रेगेशन ऑर demixing. Also segregation, okay, arises because of powder mixing. Okay, आता याच्यामध्ये जर if components of monosized spherical particles but contain particles that differ in size or shape or density, म्हणजे काय तर डिफरंट साईजचे साईज किंवा शेप किंवा डेन्सिटीचे पार्टिकल्स जर आपण कंबाईन केले देन आफ्टर सम टाइम इट गेट सेपरेट आउट विच इज कॉल्ड ॲज अ डिमिक्सिंग ऑर सेग्रेगेशन. ओके, देन नीड ऑफ मिक्सिंग. आता मिक्सिंगची नीड काय आहे, गरज काय आहे तर दिस इज अ युनिट ऑपरेशन फॉर, ओके, टॅबलेट, कॅप्सूल. ओके, जे काही टॅबलेट्स कॅप्सूलमध्ये इन्ग्रेडियंट्स यूज करणार आहेत ते मिक्स करण्यासाठी मिक्सिंग ऑपरेशन यूजफुल आहे. ऑल्सो द सिंगल मटेरियल दॅट इज, ओके, विच इज डिफिकल्ट टू हँडल, सो वी ॲड इन्ग्रेडियंट्स विच इज मिक्स्ड टुगेदर. ओके,
देन नेक्स्ट पॉईंट इज द डिग्री ऑफ मिक्सिंग, जे काय आत्ता पाहिलं आहे आयडियल मिक्सिंग ए बी मीन्स चेस लाईक स्ट्रक्चर. आणि रँडम मिक्सिंग म्हणजे काय असेल तर ए बी किंवा ए किंवा बी किंवा ए बी असे मिक्सिंग असेल, विच इज कॉल्ड ॲज द रँडम मिक्सिंग. ओके. Then next point is the adhesion. Okay, adhesion means what? Adhesion means ordered mixing. Okay, ordered mixing means आता हे दोन डिफरंट कंपोनंट्स आहेत. ओके, ब्लॅक कलर कंपोनंट आहेत आणि व्हाईट कलर कंपोनंट आहेत. जर आपण हे मिक्स केले तर ॲडेजन म्हणजे काय असतील तर एका मटेरियलवरती डिपॉझिट होणं. ओके, एका मटेरियलवरती दुसरं मटेरियल डिपॉझिट होणं, पण त्या दोन्हींचं मिक्सचर नाही. ओके, मीन्स ह्या व्हाईट मटेरियलवरती हे डिपॉझिट होते म्हणजे ॲडेजन होते. ओके, आणि कोटिंग मीन्स वॉट? कोटिंग मीन्स ओके, कोटिंग इट इज अ ऑर्डर्ड मिक्सिंग. कोटिंग इट इज अ ऑर्डर्ड मिक्सिंग. देन नेक्स्ट पॉईंट इज द जे की आपण पाहिलं टाईप्स ऑफ मिक्सचर्स. ओके, पॉझिटिव्ह मिक्सचर्स असतील. पॉझिटिव्ह मिक्सचर्स मीन्स ओके स्पॉन्टेनियस और इरिव्हर्सिबल मिक्सिंग. And it is this mixing is occurs without energy and separation. Okay, requires after separation it requires energy. Similarly, okay, negative mixtures. Okay, जे काही आत्ता पाहिले आपण. आणि थर्ड वन इज द न्यूट्रल मिक्सचर. ओके, न्यूट्रल मिक्सचर. देन नेक्स्ट पॉईंट इज द हिअर what is the mechanism of mixing of solid. Okay, mechanism of mixing of solid. तर त्याच्यामध्ये 3 टाईप्सचे मेकॅनिझम आहेत. एक द कन्व्हेक्टिव्ह मिक्सिंग, सेकंड इज द शियर मिक्सिंग अँड थर्ड इज द डिफ्युजिव्ह मिक्सिंग. ओके, फर्स्ट ऑफ ऑल कन्व्हेक्टिव्ह मिक्सिंग. आता कन्व्हेक्टिव्ह मिक्सिंग इट मीन्स दॅट ओके इन दिस मिक्सिंग ओके it is also called as a bulk transport. It is also called as a bulk transport. It means that okay it takes place by transferring the part of material from one location to another location of the system by means of blades or paddles or the equipments. आता याच्यामध्ये काय असेल तर दोन कंपोनंट्स असतील, 3 कंपोनंट्स असतील, पण बल्क क्वांटिटीमध्ये असतील. आता बल्क मटेरियल आहे पण ते आपल्याला ट्रान्सफर करायचे फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ओके, आता हे जे मुवमेंट आहे ओके लार्ज मटेरियल बल्क मटेरियलची मुवमेंट आहे फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आता हे करत असताना ब्लेड्स असतील, पॅडल्स असतील, व्हेरियस टाईप्स ऑफ मिक्सिंग इक्विपमेंट्स असतील, ते यूज करून मटेरियलला एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर घेऊन जायचं. आणि ते घेऊन जात असतानाच जे काही मिक्सिंग ऑकर होईल त्या तिन्ही कंपोनंट्सची विच इज कॉल्ड ॲज द कन्व्हेक्टिव्ह मिक्सिंग बाय युझिंग द various types of blades, paddles, and this convective mixing is also referred to as the macro mixing. Also referred to as the macro mixing. Then next point is the shear mixing. Okay, shear mixing. In that this type of mixing occurs when a layer of material flows over another layer, resulting in the layers moving at different speeds and therefore mixing at the layer interface. It means that okay shear mixing occurs when a layer of material moves or flows over another layer. Okay, it may occur in a high shear mixing or tumbling mixtures. Okay, where the action of the mixture includes or induces velocity gradients within the powder bed and hence shearing of one layer over another. Okay, it is occurs and force of attraction are broken down so that each particles move on its own between region of different composition. It means that आता एखादं मटेरियल आहे ओके एखादं लिक्विड म्हणजे 2 लिक्विड्स असतील, एक वॉटर आहे आणि एक ऑइल आहे. तर ते ऑइल जे आहे त्या ऑइलची डेन्सिटी कशी असणार? कमी असणार. वॉटरची डेन्सिटी जास्त असणार. मग ते ऑइल काय होणार? त्या लिक्विडवरती फ्लो होणार. कशावरती? वॉटरवरती फ्लो होणार. मग त्याचा अनादर लेअर फॉर्म होणार, अनादर लेअर ऑकर होणार. आता शियर मिक्सिंगमध्ये काय करायचं आपल्याला तर हे जे काही दोन्ही मटेरियल हे दोन्ही काही ऑइल आहे आणि वॉटर आहे या दोन्हीची सेपरेट लेअर आहेत. मग या दोन्हीमध्ये जी काही अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत ओके ऑइलमध्ये आणि वॉटरमध्ये तर ते अट्रॅक्टिव्ह फोर्सेस ब्रेक करायचे.
ओके, ब्रेक करायचे आणि मग आपल्याला काय करायचं, या दोन्हीचं मिक्सचर करायचं, या दोन्हीला मिक्स करायचं टुगेदर. मग आता ह्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिमूव्ह करायचे, ब्रेक डाऊन करायचे. तर हे करत असताना आपण एक प्रकारचा फोर्स अप्लाय करणार, विच फोर्स, शियर फोर्स अप्लाय करणार. मीन्स आता एखादं व्हेजिटेबल प्रिपेअर करत असताना आपण स्पॅच्युला रोटेट करतो. स्पॅच्युला रोटेट करतो म्हणजे काय होणार, प्रॉपर मिक्सिंग होते त्या व्हेजिटेबल्सची. लाईक दॅट इथं शियर मिक्सिंगमध्ये पण काय करायचं आहे, दोन डिफरंट लेयर जर ऑकर होत असतील तर ते काय करायचं, एखादं हाय शियर मिक्सचर असेल किंवा टम्बलिंग मिक्सचर असेल त्याचा यूज करून काय करायचं आहे, शियर फोर्स ऑकर करायचे, शियरिंग ऑकर करायचे आणि दोन्ही लेयरला एकमेकांसोबत मिक्स करायचे, विच इज कॉल्ड ॲज द शियर मिक्सिंग. अँड थर्ड वन इज द डिफ्युजिव्ह. थर्ड वन इज द डिफ्युजिव्ह मिक्सिंग. आता डिफ्युजिव्ह मिक्सिंग काय असेल, इन दिस डिफ्युजिव्ह मिक्सिंग रँडम मोशन ऑफ पार्टिकल्स ऑकर्स विदिन द पावडर बेड. ओके, therefore by the particle change their position relative to one another. It means that the random mixing म्हणजे काय असेल तर इट डज नॉट फॉर्म अ चेस लाईक स्ट्रक्चर. म्हणजे काय असेल, डिसिमिलर पार्टिकल्स आहेत. ओके, सो इट इन्व्हॉल्व्स द रँडम मोशन ऑफ पार्टिकल्स विदिन द पावडर बेड. ओके, देअरफॉर पार्टिकल्स चेंज देअर पोझिशन रिलेटिव्ह टू वन अनदर. आता डिफ्युजिव्ह मिक्सिंग ऑकर्स ॲट द इंटरफेस ऑफ डिसिमिलर रिजन्स. देअरफॉर डिफ्युजन इज समटाइम्स रेफर्ड टू ॲज द मायक्रो मिक्सिंग. ओके, मायक्रो मिक्सिंग. डिफ्युजिव्ह मिक्सिंग म्हणजे एक्झाम्पल असेल रँडम मिक्सिंग. ओके, प्रॉपर मिक्सिंग होत नाही. पावडर बेड म्हणजे पावडरचे मोठे मोठे पार्टिकल्स फॉर्म होतात. म्हणजे काय होतं, तर एखादा पावडरचा मोठा गोळा आहे तर त्याच्यामध्ये मोठा पावडरचा पार्टिकल आहे म्हणजे त्याच्यामध्ये लॉट्स ऑफ पार्टिकल्स डिपॉझिट झालेत एकमेकांसोबत. असे पावडर बेड्स असतील, काही ठिकाणी पावडर असेल तर हे काय असणार आहे, रँडम मिक्सचर असणार आहे. ओके, विच इज कॉल्ड ॲज द डिफ्युजिव्ह मिक्सिंग. ओके, this is all about the mechanism of mixing. Then next point is the factors affecting mixing. Okay, factors affecting mixing. त्याच्यामध्ये various types of factors which affects the mixing process. First of all, okay, nature of surface. Okay, first is the nature of surface. It means that, okay, first factor is nature of surface. याच्यामध्ये काय असेल तर रफ सरफेस असेल, rough surface of one component, okay, does not induce satisfactory mixing. It means that एखादं मटेरियल रफ सरफेस आहे आणि एखादं मटेरियल स्मूथ सरफेस आहे तर ते प्रॉब्लेम अराईज करतं प्रॉपर मिक्सिंगमध्ये. मीन्स इट क्रिएट्स अ रँडम मिक्सिंग और मॅक्रो मिक्सिंग. ओके, एक्झाम्पल असेल एरोसोल टू झिंक ऑक्साईड. ओके, एक्झाम्पल इज एरोसोल टू zinc oxide. Then next is the density of the particles. Okay, density of the particles. आता density मध्ये काय असेल, for uniform mixing the particles of the material to be mixed should be have the same density approximately. ओके, एक तर सेम डेन्सिटीचे पार्टिकल्स असायला पाहिजे. एकाची डेन्सिटी कमी एकाची डेन्सिटी जास्त, देन प्रॉपर मिक्सिंग होणार नाही. if the components are of different density then the denser material will be sink through the lighter one and demixing will result. It means that जर एखाद्याची डेन्सिटी कमी असेल तर ते मटेरियल काय असणार आहे, डेन्सिटी कमी आहे म्हणजे काय असणार आहे, ते फ्लो होईल कशावरती, जास्त डेन्सिटी असलेल्या मटेरियलवरती. जास्त डेन्सिटी असेल तर तो मटेरियल बॉटमला जाईल आणि ज्याची डेन्सिटी कमी आहे ते वरच्या साईडला फ्लो होईल. Then it gives the demixing. Okay, it produces demixing. Then this density of material of particles, it is also the factor which affect the mixing. Then next one is the particle size. Okay, next one is the particle size. आता particle size मध्ये काय असेल, it is easy to mix materials having the same size of particles. If there is variation in the particle sizes then separation may occur since the small particles move downward through the spaces between the bigger particles. आता याचं एक्झाम्पल काय असेल, as the particle size increases then the flow property of material also get increases which facilitates mixing. आता पार्टिकल साईज कशी अफेक्ट करत असेल तर एक्झाम्पल जसं सांगितलं
शुगर आणि साल्ट असेल, शुगर आणि साल्ट, शुगरचे पार्टिकल मोठे असतात, साल्टचे पार्टिकल स्मॉल असतात. ओके, हे दोघांना एकमेकांसोबत मिक्स करत असताना जे काही शुगरचे मोठे पार्टिकल्स आहेत, 2 पार्टिकल आहेत, त्या दोन्हीच्या गॅपमधून जे काही शुगर पार्टिकल साल्ट पार्टिकल्स आहेत ते खालच्या साईडला डिपॉझिट व्हायला स्टार्ट होतात. मग फक्त वरच्या साईडला शुगर आणि खालच्या साईडला साल्ट मीन्स डिमिक्सिंग ऑकर होते. ओके, दॅट्स वाय द पार्टिकल साईज इज ऑल्सो अफेक्ट द प्रोसेस ऑफ मिक्सिंग. द नेक्स्ट वन इज द पार्टिकल शेप. सेम आहे, डिफरंट साईजचे डिफरंट शेपचे पार्टिकल्स असतील तर प्रॉपर मिक्सिंग होणारच नाही. इट प्रोड्युसेस अ डिमिक्सिंग. ओके, द नेक्स्ट वन इज द पार्टिकल चार्ज. आता पार्टिकल चार्जमध्ये काय असेल तर 2 पार्टिकल्स आहेत, तर 2 पार्टिकलमध्ये ॲट्रॅक्टिव्ह फोर्स तर असणारच आहे बिकॉज ऑफ द इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जेस बिटवीन देम, and this may lead to the separation or segregation. It gives the or it produces the separation or segregation. And last one is the proportion of materials in that. If it is easy to mix materials which are equal in a proportion by weight or volume. आता सेम वेट आणि सेम व्हॉल्यूमचे असतील तर प्रॉपर मिक्स होईल. एखादं मटेरियल 2 mlचं किंवा 2 ग्रॅमचं असेल, 2 kgs असेल आणि एखादं 1 kgचं असेल तर प्रॉपर मिक्सिंग होणारच नाही. प्रॉपर वेट सेम वेटचे असतील तरच प्रॉपर मिक्सिंग होईल. ओके, इफ देर इज अ लार्ज डिफरन्स इन द प्रोपोर्शन ऑफ मटेरियल्स देन मिक्सिंग इज डन इन द ascending order of their weights. Ascending order of their weights. It is the proportion of materials. And last point is the last factor, 7th factor is the presence of moisture. आता मॉइश्चर पण प्रेझेंट असेल एखाद्या कंपोनंटमध्ये तर प्रॉपर मिक्सिंग होणार नाही. जर ज्या कंपोनंटमध्ये मॉइश्चर जास्त आहे त्या मटेरियलवरतीच ज्या एखादं ड्राय मटेरियल आहे आणि एखादं मॉइश्चर कंटेनिंग मटेरियल आहे तर काय होणार आहे, एखादं क्ले फॉर्म होईल म्हणजे ज्याच्यामध्ये मॉइश्चर नाही. हे कंपोनंट मॉइश्चर कंटेनिंग असलेल्या मटेरियलमध्ये काय म्हणणार चिटकून बसेल. अँड इट फॉर्म्स अ क्ले लाईक स्ट्रक्चर. इट मीन्स दॅट एक्झाम्पल इज द मिक्सिंग ऑफ ड्राय क्ले इज मोर रॅपिड and efficient than the wet mixing of clay. In fact, proper mixing requires a specific moisture content in a bulk. It means that आता एक्झाम्पल काय असेल तर 2 डिफरंट कंपोनंट आहेत, ड्राय कंपोनंट आहेत, ते प्रॉपर मिक्स व्हायला वेळ लागणार नाही. इट इज इझी टू मिक्स टुगेदर. पण एखादं वेट मिक्सिंग करायचे आपल्याला, एखादं क्ले फॉर्म करायचं आहे. म्हणजे एखादं सॉलिड मटेरियल आहे आणि त्याच्यामध्ये वॉटर ॲड करून त्याचं मिक्सिंग करायचं असेल, एखादं क्ले फॉर्म करायचं असेल तर देन इट इज मोर डिफिकल्ट दॅन द ड्राय मिक्सिंग. म्हणजे वेट मिक्सिंगला वेळ लागतो. देन दिस इज द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर. इट इज ऑल्सो द फॅक्टर विच अफेक्ट द मिक्सिंग प्रोसेस. दिस इज ऑल अबाउट द मिक्सिंग चॅप्टर. Then next point is the classification of mixing equipments. For the solid mixing we will discuss in a next lecture.